नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. शिवसेना 60 वर्षांची झाली आहे. पहिल्या भागात आपण विचारले, खरी शिवसेना कोणाची? दुसऱ्या भागात चर्चा केली, बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? आणि आज आपण येतो त्या घटनेकडे, ज्या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून टाकला होता. 2022चं ते बंड. काही जण त्याला बंड म्हणतात, काही जण उठाव म्हणतात, तर काही जण त्याला राजकीय क्रांती देखील म्हणतात. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, 2022 मध्ये जे घडलं त्याचा धक्का आजही पूर्णपणे संपलेला नाही. प्रश्न असा आहे, शिवसेना फुटली की बदलली? जून 2022चा तो दिवस. एकनाथ शिंदे काही आमदारांसह सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटी आणि मग महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य. अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण या सगळ्याची सुरुवात नेमकी कशामुळे झाली? शिंदे गटाचं म्हणणं होतं, शिवसेना आपल्या मूळ विचारापासून दूर जात आहे. भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार बनवणं अनेक आमदारांना मान्य नव्हतं. त्यांच्या मते हा फक्त सत्तेचा प्रश्न नव्हता, तर विचारांचा प्रश्न होता. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांच्या मते हे विचारांचं बंड नव्हतं, हे सत्तेसाठी केलेलं राजकीय बंड होतं आणि त्यामागे भाजपची रणनीती होती. म्हणजेच आजही या बंडाची दोन वेगवेगळी मतं आहेत आणि दोन्ही बाजू आपापले मुद्दे मांडत आहेत. पण आता एक प्रश्न महत्वाचा, हे बंड टाळता आलं असतं का? कदाचित हो, जर पक्षातील नाराजी वेळेत ऐकली गेली असती, जर संवाद अधिक झाला असता, जर निर्णय प्रक्रियेत अधिक लोक सहभागी झाले असते, तर परिस्थिती वेगळी असू शकली असते. पण राजकारणात जर आणि तर यांना फारसं महत्त्व नसतं, कारण इतिहासात जे घडतं तेच वास्तव असतं आणि वास्तव हे हे आहे, 2022 नंतरची शिवसेना पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय परिणाम झाला? याचा पहिला परिणाम म्हणजे पक्षफुटीचं राजकारण पुन्हा केंद्रस्थानी आलं. दुसरा परिणाम, मतदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मत देताना ज्यांना निवडून दिलं तेच नेते काही महिन्यात वेगळ्या राजकीय भूमिकेत दिसू लागले. तिसरा परिणाम, राजकीय निष्ठा आणि राजकीय व्यवहार यावरील चर्चा अधिक तीव्र रंगू लागली. आणि चौथा परिणाम, शिवसेना नावाचा पक्ष दोन स्वतंत्र राजकीय प्रवाहांमध्ये विभागला गेला. आज महाराष्ट्रात एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. दोघेही बाळासाहेबांच्या वारसाचा दावा करतात. दोघेही भविष्यातील शिवसेनेचं चित्र वेगळ्या पद्धतीने रंगवतात. म्हणूनच 2022 हे फक्त एका सरकारचं पतन नव्हतं, तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक टर्निंग पॉइंट होता. काही जण म्हणतील शिवसेना फुटली, तर काही जण म्हणतील शिवसेना बदलली. पण अंतिम निर्णय इतिहास देईल आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो निर्णय मतदार देतील. आणि आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुम्हाला काय वाटतं, 2022 मध्ये शिवसेना फुटली की शिवसेना बदलली? आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील भागात आपण चर्चा करणार आहोत, मराठी अस्मिता ते हिंदुत्व, शिवसेनेचा 60 वर्षांचा वैचारिक प्रवास. हा प्रवास नेमका कसा झाला? शिवसेना बदलली की काळ बदलला? याचा शोध आपण पुढील भागात घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वतंत्र पत्रकारितेला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.